नमस्कार. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवाद या व्यासपीठावर मी स्वाती राजे, पुणे संवादची समन्वयक, आपलं मनपूर्वक स्वागत करते. पुणे इंटरनॅशनल सेंटर PICनी गेल्या दशकभरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैचारिक विचारमंथन केंद्र म्हणून आपली ओळख पक्की केली आहे, आपल्याला माहितीच आहे. पुणे संवाद हे व्यासपीठ आम्ही ह्या वर्षारंभापासून सुरू केलं. मराठी समजणाऱ्या लोकांसाठी आणि मराठीतून संवाद साधणारं हे व्यासपीठ आहे. समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संगीत अशा जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांवर या मंचावरून चर्चा साधली जाते. चीन आणि अमेरिकेचे नातेसंबंधांविषयीचं भाष्य, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना स्मरणांजली, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्याशी संवाद, उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती चर्चा, अशा स्थानिक म्हणजे लोकल आणि वैश्विक म्हणजे ग्लोबल अशा विषयांचा वेध घेत पुणे संवाद हे व्यासपीठ उत्तरोत्तर रंगत चाललेलं आहे. यावेळी आपण अशाच एका महत्वाच्या विषयावरती उहापोह करणार आहोत. विषय आहे संरक्षण. तसं पाहिलं तर संरक्षण हा विषय सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नाही, पण तरीही तो आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाशी आतून निगडीत असलेला विषय. तंत्रज्ञान जसजसं विकसित होत गेलं तशी युद्धभूमी या संकल्पनेची व्याप्ती बदलत गेली. भूमीपुरतं युद्ध मर्यादित राहिलं नाही, स्थलाबरोबर जल आणि आकाशातही ते पसरलं. शीतयुद्धानंतरच्या काळात तर यालाही अनेक नवनवी परिमाणं मिळत चालली. ग्लोबल कॉमन स्पेसचा जर आपण विचार केला तर आर्क्टिक, अंटार्क्टिक, ओपन सीज आणि स्पेस यावरचं नियंत्रण हा आज ऐरणीवरचा विषय बनलाय. आणि अलीकडच्या काळात अवकाश किंवा स्पेस ही एक निर्णायक युद्धभूमी बनत चाललेली आहे. या युद्धभूमीचं नेमकं स्वरूप काय आहे, तिथे तंत्रज्ञान किती मोलाची भूमिका बजावतं, याचा उहापोह आपण आजच्या कार्यक्रमात करतोय. आजचे मुख्य वक्ते आहेत इस्रोचे माजी समूह संचालक आणि इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सुरेश नाईक. सुरेश नाईक सरांनी देशाच्या 15हून अधिक उपग्रह मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी पुण्याच्या COEP मधून टेलिकम्युनिकेशन विषयातली पदवी घेतली आणि त्यानंतर ते पुढच्या प्रशिक्षणासाठी ब्रिटिश एरोस्पेस UK इथे युनायटेड नेशन्सची शिष्यवृत्ती मिळवून गेले. तिथे काम करत असताना तिथल्या नोकरीचा भरभक्कम अशा मोठ्या नोकरीचा प्रस्ताव नाकारून ते देशाची सेवा करण्यासाठी इस्रोला परतले. इस्रोमध्ये त्यांना डॉक्टर अब्दुल कलामांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर काम करायला मिळालं. देशाने आज अवकाश क्षेत्रात केलेल्या प्रगतीमध्ये सुरेश नाईक सरांचं योगदान अतिशय मोलाचं म्हणावं लागेल. निवृत्तीनंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये अवकाश संशोधनाविषयी आस्था निर्माण करण्याचं काम ते करतायत. त्यांनी या संदर्भात जवळजवळ 600 लेख आणि जवळजवळ तेवढीच व्याख्यानं दिलेली आहेत. ते इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष तर आहेतच, तसंच विज्ञान भारती पुणे आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्या अंतराळ विज्ञानाच्या प्रसारासाठी केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन चंदीगड इथल्या दीक्षांत इंटरनॅशनल शाळेमध्ये सुरेश नाईक स्पेस सेंटर ही संस्था चालू केली आहे आणि ती अतिशय जोमानी काम करते आहे. जानेवारी 2020 मध्ये पुण्यामध्ये हिंजेवाडीजवळ अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबंधी माहिती देणाऱ्या सुरेश नाईक स्पेस पार्क या संकुलाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि तिथेही खूप चांगलं काम चालू आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुरेश नाईक सरांशी संवाद साधत आहेत तितकंच तोलामोलाचं तज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे PICचे आमचे विश्वस्त निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर सर. पाटणकर सरांचं काम हे म्हणजे 40 वर्षाच्या लष्करी सेवेमध्ये त्यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवरचा कार्यभार सांभाळला. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे 15 कोर्स श्रीनगरमध्ये त्यांनी काश्मीर खोऱ्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीर या अतिशय संवेदनशील भागातल्या मोहिमा त्यांनी अतिशय ताकदीने पेललेल्या आहेत. त्यांचा मानवी दृष्टिकोन आणि लोकाभिमुख राहून राबवलेल्या मोहिमा यामुळे काश्मीर खोऱ्यामधली परिस्थिती नियंत्रणात येण्याच्या प्रक्रियेला वेग आला. हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन, सगळ्यात मोठं योगदान आहे. आता निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत असणाऱ्या असीम आणि सरहद या संस्थांच्या बरोबर काम करतायत. त्यांनी संरक्षण विषयक अनेक लेख लिहिलेले आहेत, त्या अनेक चर्चासत्रात भाग घेतलेला आहे.
अशी दोन लष्करी क्षेत्रा संदर्भातली मोठी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला आज इथे लाभलेली आहेत. मी आता व्यासपीठाची जबाबदारी पाटणकर सरांच्याकडे सोपवते. आणि एक महत्वाची सूचना, आपण प्रश्नोत्तरांचं सेशन घेणार आहोत, तर ती जी प्रश्नोत्तर आहे ती तुम्ही सगळ्यांनी सुरेश नाईक सरांच्याकडे पर्सनली पाठवावी ही विनंती. पाटणकर सर. बरं, आवाज ऐकू येतो ना माझा? हो. सर्वांना नमस्कार, जय हिंद. मानवासाठी अंतरिक्ष आणि अंतराळ हा नेहमीच विस्मयजनक आणि कुतूहलाचा विषय राहिला आहे. भारत अनेक बाबतीत अजून प्रगतीशील आहे, परंतु अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण सगळ्या प्रगत देशांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. आणि या किमयेचं किंवा ज्यांच्यामुळे अशा पद्धतीने आपण प्रगती करू शकलो, अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यातच श्री सुरेश नाईक यांचं नाव अत्यंत आदराने आणि गर्वाने घेतलं जातं. संवादच्या या कार्यक्रमाच्या मालिकेत आज एक महत्वपूर्ण पुष्प ओवलं जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे. पण त्यापेक्षाही अधिक आनंद मला आहे श्री नाईक यांच्यासारख्या विद्वान, अभ्यासू, अनुभवी आणि कर्तबगार व्यक्तीच्या हातून हे पुष्प ओवलं जाणं, या बाबतीत मला जास्त आनंद वाटतो. युद्धाचं आधुनिक स्वरूप खूपच बदललंय. गोळाबारीच्या भडीमारापेक्षा तंत्रज्ञान वापरून शत्रूला नामोहरम करणं या दिशेने युद्धशास्त्र आणि युद्धनीती दोन्हीची वाटचाल होते. अशा या आधुनिक युद्धासाठी किंवा या युद्धाच्या तयारीसाठी, लष्करी सज्जतेसाठी अवकाश तंत्रज्ञानाची नेमकी काय भूमिका आहे आणि त्याची जोड कशी महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. आणि म्हणूनच मी माझं प्रास्ताविक इथेच थांबवणार आहे आणि आपले सन्माननीय वक्ते श्री सुरेश नाईक यांना मी आता विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्या समोर मांडावेत. धन्यवाद लेफ्टनंट जनरल पाटणकर सर. सर्वात प्रथम मी पुणे इंटरनॅशनल सेंटर PIC या संस्थेचे आभार मानतो. त्यांनी आज मला आपल्या सर्वांशी या महत्त्वाच्या विषयावर संवाद करायची संधी दिली. आणि आता मी माझ्या PPT प्रेझेंटेशनकडे वळतो. इथे तुम्हाला सांगायचं आहे की लष्करी सज्जतेत अवकाश तंत्रज्ञानाची भूमिका ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि आजचा उपलब्ध असलेला अवधी लक्षात घेता मी माझं व्याख्यान काही महत्त्वाच्या सब टॉपिकवर सीमित केलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. मित्र हो, मी पहिल्यांदा लष्करी उपग्रह ज्या कक्षेत असतात ती कक्षा आणि त्या कक्षेमध्ये जे भूनिरीक्षक उपग्रह तंत्रज्ञान वापरलं जातं त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण, आणि त्याच्यानंतर गुप्तचर उपग्रह किंवा ज्याला स्पाइंग सॅटेलाइट म्हणतात, आणि त्याच्यानंतर अँटी सॅटेलाइट वेपन किंवा उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र हा विषय मी घेईन. आणि सर्वात शेवटी या बाबतीतला जो भविष्यावरती एक मला दृष्टिक्षेप टाकायचा आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगेन. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की
याचा इतिहास जो आहे तो अवकाश युगाची सुरुवात 4 ऑक्टोबर 1957 या दिवशी स्पुटनिक 1 हा उपग्रह रशियातर्फे सोडण्यात आला. तर तेव्हाच लष्करी उपग्रहांच्या युगाची पण सुरुवात झाली. अवकाश तंत्रज्ञानाचे जे उपयोग आहेत ते 2 मुख्य प्रकारचे आहेत. एक म्हणजे लोककल्याणासाठी आणि दुसरा लष्करी उपयोगासाठी. आता लष्करी उपयोगाचा इतिहास जर आपण पाहिला तर अमेरिकेमध्ये 1961 साली नॅशनल रिकॉनेसन्स ऑफिस NRO ची स्थापना झाली आणि मुख्य उद्देश होता लष्करी कामाविषयक कार्यक्रम विकसित करणे. त्याच्यानंतर 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात ऍक्च्युअली गुप्तचर उपग्रहाच्या काळात सुरुवात झाली. पण या विषयामध्ये पुढे जाण्याच्या आधी अवकाशाबद्दल मी थोडी संकल्पना देऊ इच्छितो. आपल्याला माहितच आहे की माउंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे. त्याची उंची आहे 9.8 किलोमीटर और सो. मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतोय की आपल्याला उंचीचा अंदाज, ज्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात, तो यावा. आपण जसजसे समुद्र सपाटीपासून वर जातो, पृथ्वीपासून दूर जातो, तसतसे हवामान किंवा वातावरण विरळ होत जातं. 100 किलोमीटर उंचीवरती ते इतकं विरळ होतं की त्याच्या वर जर आपण उपग्रह सोडला तर तो उपग्रह अवकाशात काही वेळ फिरता राहू शकतो. परंतु मुख्य कक्षा जी आहे या प्रकारच्या उपयोगासाठी ती आपण असं म्हणू शकतो की 200 किलोमीटर पासून चालू होते आणि लो अर्थ ऑर्बिट किंवा पृथ्वी जवळची कक्षा या पट्ट्यामध्ये म्हणजे 1000 किलोमीटर पर्यंत अशा प्रकारचे उपग्रह फिरत असतात. त्याच्याशिवाय 36,000 किलोमीटर उंचीवरती देखील अशा प्रकारचे उपग्रह कार्यरत आहेत, परंतु आपण त्यांचा विचार आज करणार नाही आहोत. तर आता तुम्हाला लक्षात येईल की अवकाश हे माउंट एव्हरेस्टच्या सुमारे 10 किंवा 11 पट उंचीवरती आहे. त्याच्यानंतर आपण भूनिरीक्षक जे उपग्रह असतात, कारण अशा प्रकारच्या उपग्रहांचा उपयोग लष्करी उपग्रहामध्ये केला जातो. तर उपग्रह कक्षा आधी जी आपण पाहणार आहोत ती ध्रुवीय कक्षा, म्हणजे उपग्रह उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे पृथ्वीभोवती फेऱ्या मारत राहतो. त्याची उंची 200 ते 800 किलोमीटर, काही वेळेला 1000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते आणि पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाला 90 मिनिटे लागतात. म्हणजेच एका दिवसात 24 तासामध्ये अशा प्रकारचे उपग्रह 14 प्रदक्षिणा पृथ्वीभोवती पूर्ण करतात. या दूरसंवेदकाच्या सहाय्याने आपण पृथ्वीचा पृष्ठभाग पाहू शकतो. हे कसं होतं तर तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि हा उपग्रह उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे फिरत असतो. आणि हा उपग्रह ज्या वेळेला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो त्यावेळेला पृथ्वी साधारण 15 ते 20 डिग्री स्वतःभोवती फिरलेली असते. त्यामुळे दुसरा फेरा ज्या वेळेला हा उपग्रह करायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाचा पुढचा भाग व्यापता येतो. असं करत करत सबंध पृथ्वी कव्हर करायला 2 किंवा 5 दिवसापर्यंतचा वेळ लागू शकतो. ही गोष्ट जी आहे त्याला म्हणतात टेम्पोरल रेझोल्युशन. मी पुढे याच्याबद्दल तुम्हाला सांगेनच. तर आता अशा उपग्रहावरती दूरसंवेदक बसवलेले असतात. त्याच्यामध्ये कॅमेरे, टेलिस्कोप, स्पेक्ट्रोमीटर, सिंथेटिक अपर्चर, रडार इत्यादी प्रकारचे दूरसंवेदकांचा समावेश होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वाथ म्हणून एक संकल्पना मी ती चित्रामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे एका प्रदक्षिणेमध्ये
उपग्रहाची जी व्याप्ती असते त्याच्या पृथ्वीच्या क्षेत्रफळाची ती जी विड्थ आहे, रुंदी आहे, त्याला स्वाथ म्हणतात. ती 140 किलोमीटर अशी टिपिकल असू शकते, परंतु याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो. आपण आता पाहूया की भूनिरीक्षक उपग्रह जे असतात ते काम कसं करतात. तर त्याच्या आधी मी तुम्हाला म्हटलं की हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाची टप्प्याटप्प्याने पाहणी करतात आणि त्यांच्याकडे चित्र मिळतात. एकदा ही चित्र मिळाली उपग्रहावर की ह्या चित्रांचं जरुरीप्रमाणे डिजिटायझेशन करायची गरज असते. कारण आपण जो आता पृथ्वीपासून आपलं उपग्रहापासून भूकेंद्राकडे पाठवणार आहोत हा सिग्नल, तो सिग्नल एक मिनिट या इथे उपग्रहावरती ते पृथ्वीच्या पृष्ठभागाची चित्रे संग्रहित झालेली असतात आणि ही चित्रे आता पृथ्वीकडे प्रक्षेपण त्याची करायचं असतं. तर ते त्याच्या आधी डिजिटायझेशन करतात आणि या उपग्रहापासून भूकेंद्राकडे अशा प्रकारे प्रक्षेपण त्या सिग्नलचं केलं जातं. त्याच्यानंतर ही जी चित्र असतात त्याची क्वालिटी सुधारली जाते, त्याला प्रोसेसिंग म्हणतात. आणि दुसरी क्रिया जी होते त्याला ते चित्र किंवा नकाशामध्ये त्यांचं परिवर्तन करणं. मी तुम्हाला सांगितलं की या दोन कारणासाठी उपयोग होतो, लष्करी किंवा सिव्हिल. आपण लष्करी उपयोग पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं हेरगिरी किंवा रिकनेसन्स, आणि ते जे आहेत त्याच्यामध्ये आणखीन प्रकार आहेत. मी जे इन्क्लूड केले ते इमेजिंग उपग्रह इन्क्लूड केलेले आहेत. नंतर अँटी सॅटेलाइट मिसाईल, उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र, आणि त्याच्यानंतर आपण भविष्यामधल्या ऍक्टिव्हिटीज पाहू. आता अशा प्रकारच्या उपग्रहामध्ये पासून कुठल्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते, तर शत्रूंचे जे सैनिक गट असतात म्हणजे त्यांच्या तुकड्या असतात, त्याच्यानंतर त्यांची लष्करी वाहनं असतात आणि शस्त्रास्त्र म्हणजे त्यांचे टँक्स असतील किंवा त्यांचे आणखीन काही शस्त्रास्त्र असतील, तर त्यांची लोकेशन्स किंवा ठावा ठिकाणा हा उपग्रहाद्वारे मिळू शकतो. आणि जर हे ट्रूप मुवमेंट्स होत असतील किंवा वाहनं जर गतिमान असतील तर त्यांच्या हालचाली देखील या उपग्रहाला त्यांची छायाचित्र मिळू शकतात. शत्रूंनी जर बंकर्स खोदलेले असतील किंवा इतर अशा प्रकारची संवेदनशील माहिती उपग्रहाद्वारे प्राप्त होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की इमेजिंग संवेदक जे असतात म्हणजे चित्र घेणारे जे संवेदक किंवा सेन्सर्स, ते 3 प्रकारचे मी कव्हर करणार आहे. पहिला आहे ऑप्टिकल. ऑप्टिकल मध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो, CCD कॅमेरे म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइसेस म्हणून मिळतात, ते सॉलिड स्टेट मध्ये असतात. ते कॅमेरे, त्यांचा आकार त्यामुळे खूप लहान असतो. आणि टेलिस्कोप, अशा प्रकारच्या संवेदकांची आपण त्याच्यामध्ये हे त्यांचं इन्क्लुजन करतो. नंतर दुसऱ्या प्रकारचे जे असतात ते थर्मल इमेजिंग सेन्सर्स, आणि तिसरं म्हणजे रडार वापरून जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते उपग्रह. आता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण करून घेऊया प्रत्येक प्रकाराबद्दल. ऑप्टिकल इमेजिंग, मी इथं चित्र दाखवलंय. सूर्यप्रकाश हा त्या वस्तूवरती पडतो आणि त्याच्यापासून जो प्रकाश रिफ्लेक्ट होतो त्या वस्तूपासून परावर्तित होतो तो उपग्रह कॅप्चर करतो. आणि याच्यासाठी अर्थातच सूर्यप्रकाशाची गरज असते. रात्री अशा प्रकारचे उपग्रह काम करू शकत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला छायाचित्र मिळू शकत नाहीत. दुसरी एक गरज म्हणजे आकाशामध्ये जर ढग असतील तरी देखील अडथळा येऊ शकतो. त्यामुळे साधारण निरभ्र आकाशाची गरज असते. त्याच्यानंतरचे जे टाईप आहे ते थर्मल इमेजिंग. थर्मल इमेजिंगची विशिष्टता अशी आहे की रात्रीच्या अंधारात देखील हे संवेदक पृथ्वीवरील वस्तूंचं निरीक्षण करू शकतात.
कारण याच्या हे जे थर्मल सेन्सर्स असतात उपग्रहावरचे आणि त्यांचा जो झोत पडतो पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि प्रत्येक वस्तू स्वतःपासून काही उष्णता उत्सर्जित करीत असते, म्हणजे रिफ्लेक्ट करत असते किंवा रेडिएट करत असते. तर अशा प्रकारचं जे उष्णतामान असतं ते उष्णतामान हा संवेदक पकडू शकतो. त्याला इन्फ्रारेड रेडिएशन म्हणतात आणि त्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसू शकते. त्यामुळे अशा प्रकारचे थर्मल इमेजिंग संवेदक दिवसा किंवा रात्री देखील उपयोगी पडतात. थर्ड टाईप मी तुम्हाला जे सांगितलं ते रडार वापरून अशा प्रकारचे संवेदक जे असतात त्याचं मी तुम्हाला चित्र पण दाखवलेलं आहे. उपग्रहाद्वारे मायक्रोवेव्ह या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये काम करणारे सिग्नल्स त्याच्यापासून एक झोत टाकला जातो वस्तूवर आणि त्याच्यापासून ऍक्च्युली स्कॅटर होतात. त्या वस्तूपासून परतीच्या दिशेने प्रकाश किरण किंवा त्याचे उत्सर्जन स्कॅटरिंग होतं, त्याला विखुरणं म्हणतो आपण. आणि हे बॅक स्कॅटर्ड सिग्नलची ताकद जी असते त्याच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामुळे भिन्न भिन्न जी लक्ष्य असतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते लक्ष्य आपल्याला ओळखायला मदत होते. त्याचं कारण म्हणजे या बॅक स्कॅटर्ड सिग्नलची ताकद किंवा स्ट्रेंथ. तर अशा 3 प्रकारचे जे सेन्सर्स आहेत ते वापरून आपल्याला लष्करी उपग्रहासाठी जी कामं असतात ती आपण करू शकतो. आता एक पॅरामीटर किंवा परिमाण असं आहे की त्याला स्पेशियल रेझोल्युशन असं म्हणतात. याचा अर्थ काय तर पृथ्वीवरील सर्वात कमी आकाराची वस्तू, लहानात वस्तू, आता समजा 1 मीटर बाय 1 मीटर असा जर वस्तूचा आकार आहे आणि ते जर त्याचं रेझोल्युशन आहे तर अशा प्रकारची वस्तू आपण ओळखू शकतो. त्याच्यापेक्षा कमी जर आकार असेल तर ती स्पष्टपणे दिसू शकत नाही. म्हणून स्पेशियल रिझोल्युशन त्याला मी मराठीमध्ये अवकाशीय वियोजन क्षमता असं म्हटलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं एक परिमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला त्या उपग्रहाची ताकद किंवा क्षमता ही आपल्याला कळू शकते. कारण आपला उद्देश जो आहे तो कमीत कमी आकाराची वस्तू ओळखू येणं हा आहे. त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हणजे मी ऑलरेडी टेम्पोरल रिझोल्युशन म्हणून सांगितलेलं आहे. 2 ते 5 दिवसात संबंध पृथ्वीची चित्र आपण कव्हर करू शकतो. 2 दिवसामध्ये जर कव्हर करू शकलो तर 2 दिवस हे त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन किंवा 5 दिवस जर असेल तर 5 दिवस हे त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन. म्हणजे 2 हे पॅरामीटर्स आपण इथे घेतलेली आहेत. त्याच्याशिवाय आणखीन काही आहेत पण मी त्याच्यामध्ये आज जाणार नाहीये. स्पेशियल रिझोल्युशन म्हणजे कमीत कमी आकाराची वस्तू ओळखता येणं. टेम्पोरल रेझोल्युशन म्हणजे संबंध पृथ्वीचं चित्रण करायला किती काळ लागतो त्याला टेम्पोरल रेझोल्युशन असं म्हणतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हे टेम्पोरल रेझोल्युशन कशी मदत त्याची होते लष्कराच्या उपयोगासाठी. तर समजा पर्वतमय प्रदेश आहे आणि पर्वताच्या मध्ये किंवा मागे शत्रूचे सैनिक लपलेले आहेत. तर हा उपग्रह त्याच्यावरती ज्या वेळेला येतो तो अशा प्रकारचं अशा प्रकारच्या हालचाली किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतात त्याचं बरोबर चित्रण करून आपल्या भूकेंद्राकडे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर हा त्याचा एक फायदा मी तुम्हाला सांगितला. दुसरा मी तुम्हाला एक सांगतो की ऍक्च्युली काही वेळेला शत्रू दुसऱ्या देशाची आतमध्ये म्हणजे बॉर्डर लाईन क्रॉस करून तिथे काही ऍक्टिव्हिटीज म्हणजे तिथे विलेज बांधणं अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न करत असतो. तर ही ऍक्टिव्हिटी जी आहे ही देखील उपग्रह व्यवस्थितपणे टिपू शकतो आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. ही झाली ऍक्च्युली लष्करी भूनिरीक्षक उपग्रहाबद्दलची माहिती. आपण ह्याच्या पुढे
आता मिशन शक्ती हा उपग्रह विरोधी प्रकल्प भारतानं 7 मार्च 2019 या ऐतिहासिक दिवशी राबवला. त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि उपग्रह ही विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे फत्ते झाली. आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हा प्रकल्प संपूर्णपणे स्वदेशी होता. तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला आणखीन एक माहिती सांगतो की ह्याच्यासाठीचं जे क्षेपणास्त्र होतं अवकाशात सोडलेलं, अब्दुल कलाम बेट या तळावरून ते सोडण्यात आलं होतं. हे बेट भुवनेश्वर पासून 150 किलोमीटर दूरावर आहे. या प्रकारच्या चाचण्या आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चायना या 3 महासत्तांनी यशस्वीपणे केलेला आहे. आणि या महासत्तांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारतानं मिळवला आहे असं अभिमानानं आपण म्हणू शकतो. अवकाशातील कोणत्याही उपग्रहाला लक्ष्य करण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर करतो आपण त्याला उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र किंवा अँटी सॅटेलाइट वेपन असं म्हणतात. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे. मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती नंतर सांगतो. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण याच्याबद्दलचं रिकॉग्निशन जे आहे ते भारतानं या विषयीचा स्टॅम्प रिलीज केला 2020 मध्ये. आणि DRDO या संस्थेनं आणि इस्रो या संयुक्तपणे ही चाचणी यशस्वीपणे पार करण्यात आली. आणि आपण आपल्याच उपग्रहाचा, इस्रोनं सोडलेल्या उपग्रहाचा यासाठी मुद्दाम सोडला होता तो उपग्रह, तर त्याचा अवकाशामध्ये अचूकपणे भेद करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. तर हे कसं करण्यात आलं ते आपण पाहूया. मी ह्याच्याबद्दलचा जो इतिहास आहे म्हणजे अँटी सॅटेलाइट वेपन तो पण थोडक्यात सांगतो. स्पुटनिक 1 रशियाने 1957 मध्ये सोडला. त्याच्याबरोबरच अशा प्रकारच्या अँटी सॅटेलाइटची वेपन्सची सुरुवात पण झाली. पहिली चाचणी अमेरिकेनं घेतली 1959 मध्ये, ती अयशस्वी झाली. परंतु त्यांनी 1970च्या सुमारास दुसरी चाचणी केली, ती चाचणी यशस्वी झाली. त्यांनी या पिरियडमध्ये 1960 ते 1970 असे बरेच प्रयत्न केले, परंतु 1970ची त्यांची चाचणी यशस्वी झाली. दुसरा जो देश आहे तो रशिया 1960 व 1970च्या दशकात यांनी चाचण्या घेतल्या आणि त्यांनी पण हे तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे. चीनने 2007 मध्ये ही चाचणी यशस्वीपणे केली आणि भारतानं 2020 मध्ये ही चाचणी आपण यशस्वीपणे करून त्यांच्या बरोबर आपण आता जॉईन झालेलो आहोत. अशा प्रकारची क्षमता जी आहे महासत्तांच्या मध्ये त्यांच्यामध्ये आपण आपला समावेश पण झालेला आहे. आता अवकाशामध्ये ह्याचे जे उपग्रह असतात, अवकाशामध्ये आपले अनेक उपग्रह आहेत, त्या अनेक प्रकारच्या सेवा आपल्या देशाला देत आहेत आणि देशाच्या विकासासाठी त्यांचा खूप उपयोग होतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे उपग्रह आपल्याकडे आहेत. एक म्हणजे कम्युनिकेशन उपग्रह इन्सॅट नावाचे आणि दुसरे रिमोट सेन्सिंग उपग्रह IRS नावाचे, इंडियन रिमोट सेन्सिंग उपग्रह. तर हे अनेक प्रकारच्या सेवा ह्यांच्यापासून प्राप्त होतात. मी तुम्हाला नंतर थोडक्यात सांगतो ह्याच्याबद्दल. तर आणि आपल्याकडे GPS चे पण उपग्रह, नाविक या नावाचे उपग्रह आहे. तर शत्रूनं समजा अशा प्रकारच्या आपल्या उपग्रहावरती जर आघात केला तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला गंभीर अडथळे येऊ शकतात. तर याच्यामध्ये आर्थिक व्यवहारापासून दूरध्वनी म्हणजे टेलिफोनी आणि पॉवर ग्रीड बंद पडणे अशा प्रकारचे गंभीर अडथळे येऊ शकतात आणि आपलं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं. सुरुवातीला ज्या आपलं सांगितल्याप्रमाणे लेफ्टनंट जनरलने सांगितल्याप्रमाणे हे युद्ध जे आहे ते बॉम्ब गोळे टाकून असं होणारं युद्ध नाही आहे. पृथ्वीमध्ये अवकाशामध्ये ह्याच्या लढण्याची सुरुवात होते आणि हे आपल्याला
नंतर कळतं, जेव्हा एखाद्या शत्रू देशाने आपल्या उपग्रहाचा जर नाश केला तर त्याचे परिणाम आपल्याला लगेच जाणवायला लागतात. अर्थात आपल्याकडे अशा प्रकारचे पण संवेदक आहेत त्यांच्याद्वारे अशा प्रकारचं क्षेपणास्त्र कोणी सोडलं तर त्याची पण नोंद आपल्याला मिळू शकते. नंतर ह्याचा प्रतिकार करण्यासाठी किंवा ह्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे त्यांना प्रतिबंध करावा आणि त्यांनी अशा प्रकारचं धाडस करायला धजावू नये. म्हणून हे अशा प्रकारची क्षमता, आपल्याकडे जी क्षमता आहे ती सिद्ध करणं जगासमोर हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीमध्ये देखील आपण चाचणी केलेली आहे आणि संबंध जगाला आपण हे सांगितलेलं आहे की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स ओढायची क्षमता आहे. म्हणजे त्याला डिटरन्स अशा प्रकार प्रतिबंधात्मक असा एक अप्रोच त्याला म्हणतात. तर त्याच प्रकारचा अप्रोच आपण या बाबतीत देखील अडॉप्ट केला आहे. आता हे आघात कसा करण्यात आला, कुठल्या प्रकारे करण्यात आला ह्याचं मी याचं चित्र दाखवलेलं आहे. तर ह्याच्यासाठी कोणतेही स्फोटक असं वापरलेलं नाहीये. त्याच्याऐवजी कायनेटिक एनर्जी किंवा गतिज ऊर्जा ही वापरून आपण आपल्याच उपग्रहावरती आघात केलेला आहे आणि या प्रकारची पद्धत उपयोगात आणलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला दोन वस्तू अवकाशामध्ये, मी तुम्हाला सांगायचं तर हा उपग्रह जे असतात ते साधारण तासाला 11 किलोमीटर पर सेकंदाला किंवा तासाला 28,000 किलोमीटर एवढ्या वेगाने फिरत असतात आणि क्षेपणास्त्र देखील तेवढ्याच वेगाने फिरत असतं. अशा प्रकारच्या उपग्रहांना छोटीशी वस्तू जरी आदळली तरी देखील तो निकामी होऊ शकतो. परंतु हे जे क्षेपणास्त्र आहे ते अत्यंत असं कार्यक्षम असं आहे आणि त्याचा जो आघात होतो त्याच्यामुळे उपग्रह पूर्णपणे निकामी होऊ शकतो किंवा नष्ट पण होऊ शकतो. आपलं जे लक्ष होतं म्हणजे ज्या उपग्रहाला आपण त्याच्यावरती आघात करणार होतो त्या लक्ष्याचा आकार जो होता तो 1.5 मीटर बाय 1.5 मीटर म्हणजे साधारण 4.5 किंवा 5 फूट बाय 5 फूट झाले एवढा आकाराचा तो उपग्रह होता आणि पृथ्वीपासून 300 किलोमीटर दूर या कक्षेमध्ये तो फिरत होता आणि मी सांगितल्याप्रमाणे ताशी 28,000 किलोमीटर वेगाने तो फिरत होता. आणि अवकाशामध्ये बऱ्याच वस्तू फिरत असतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे उपग्रह असतात, काही निकामी झालेले ऑलरेडी त्यांचं आयुष्य संपलेलं असतं अशा प्रकारचे उपग्रह असतात. आणि अवकाशामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर कचरा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो कचरा मानव निर्मितच आहे. त्यांची सगळ्यांची गर्दी असते आणि या गर्दीमध्ये या क्षेपणास्त्राला आपलं जो लक्ष्य आहे आपलं लक्ष्य त्याला अचूकपणे शोधायचं आणि त्याच्यावरती आघात करायचा म्हणजे छोट्या आकाराच्या लक्ष्यावर हे अत्यंत कठीण काम आहे. आणि आपण जी अचूकता या बाबतीमध्ये दाखवली ती खरोखर नेत्रदीपक होती असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक तुम्हाला मुद्दाम सांगायचं म्हणजे मी इथं बाण जो दाखवलाय तो लक्ष्याच्या जवळजवळ मध्यभागी म्हणजे केवळ 10 सेंटीमीटर बाजूला हा आघात झाला. म्हणजे आपण ज्याला बुल्स आय असं म्हणतो तर तशा प्रकारचं ह्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर अचूकतेचं हे आणखीन एक लक्षण आहे. आता मी तुम्हाला इथे सांगतो त्याच्याबद्दलचं आणखीन एक जे आव्हान आहे हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. हा उपग्रह सेकंदात 8 किलोमीटर या वेगाने फिरतोय. त्यामुळे तो क्षेपणास्त्राला ह्याच्या जवळ पोचायला 3 मिनिटं लागणार आहेत आणि ह्या 3 मिनिटांमध्ये हा उपग्रह 500 किलोमीटर पुढे निघून गेलेला असतो. तर तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे ज्या वेळेला क्षेपणास्त्र लॉन्च केलं जातं ते लॉन्च करताना ही प्रक्रिया आपल्याला लक्षात घ्यावी लागते. कारण 3 मिनिटानंतर आणि 500 किलोमीटर पुढे
या उपग्रहाचा आपल्याला भेद करायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्याची जी नॅव्हिगेशन सिस्टीम आहे ती कॉम्प्युटरमध्ये बरोबर ऍडजस्ट करावी लागते आणि ह्याच्यासाठी प्रचंड अचूकता आणि प्रिसिजन ज्याला म्हणतात ते लागतं आणि हे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचं आहे. नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणजे त्याचं मेंदूच असतो प्रक्षेपणाचा आणि तो या क्षेपणास्त्राला मार्गदर्शन करत असतो आणि पुन्हा एकदा मी सांगतो की हे नॅव्हिगेशन सिस्टीमचं तंत्रज्ञान अशा प्रकारे विकसित करण्याला इतकं ऍडव्हान्स करायला खूप कठीण आहे आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद आहे. आता मी तुम्हाला सांगितलं अवकाशामध्ये कचरा प्रचंड प्रमाणात आहे, त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगायला लागेल की अवकाशामध्ये काय झालंय की हा कशामुळे निर्माण झाला तर स्पुटनिक 1 हा उपग्रह 1957 साली रशियानं सोडला. त्याच्यानंतर अमेरिकेनं हजारो उपग्रह सोडलेले आहेत. रशियानं तेवढ्या प्रकारचे तेवढ्या संख्येचे उपग्रह सोडलेले आहेत आणि इतर देश म्हणजे चीन, जपान, भारत आणि इतर देश यांनी देखील अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. त्या उपग्रहांचं ज्या वेळेला आयुष्य संपतं तरी देखील म्हणजे आयुष्य संपतं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. ते मृत उपग्रह देखील दगडासारखे अवकाशामध्ये बराच काळ फिरत राहतात. त्यामुळे त्यांना स्पेस जंक किंवा कचरा, अवकाशातला कचरा असं म्हणतात. हे उपग्रहाचं आयुष्य कशावरती अवलंबून असतं तर मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. एक उपग्रह कक्षेमध्ये असा फिरत आहे. एकदा अवकाशामध्ये उपग्रह सोडला की त्याच्यावरती सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम होतो आणि तो आपल्या कक्षेमध्ये थोडासा भरकटतो. अशा प्रकारे तो भरकटतो आणि त्याला आपल्याला परत त्याच्या कक्षेमध्ये आणावं लागतं. तर ते कसं आणलं जातं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे भूकेंद्र. त्या भूकेंद्रापासून आपण संदेश पाठवू शकतो आणि तो संदेश बरोबर आपल्याला अचूकपणे अचूक जागेवर पोहोचला पाहिजे उपग्रहाच्या. इथे मी उपग्रहाचं जे चित्र दाखवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे असे अग्निबाणाची तोंड दिसतील तर त्यांना थ्रस्टर्स म्हणतात. प्रणोदक हा त्याचा मराठी शब्द आहे. तर हे थ्रस्टर्स जे आहेत ते एवढ्यासाठी बसवलेले असतात की आपल्याला उपग्रहाचं नियंत्रण करता यावं. हे जर थ्रस्टरचं फायरिंग तुम्ही केलं तर न्यूटनच्या 3ऱ्या नियमाप्रमाणे म्हणजे ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन आणि इन द अपोजिट डायरेक्शन याच्याप्रमाणे ते फायरिंग झालं की उपग्रह विरुद्ध दिशेमध्ये गतिमान होतो. तर इथे मी तुम्हाला दाखवतो ते कसं होतं. परत आपण त्याला अशा प्रकारे कक्षेमध्ये आणू शकतो आणि ड्रिफ्टची दुरुस्ती होऊ शकते. ही दुरुस्ती वरचेवर करावी लागते आणि याच्यासाठी उपग्रहावर जे इंधन पुरवलेलं असतं एक दिवस ते खर्च होत जातं प्रत्येक करेक्शनच्या वेळेला आणि एक दिवस ते इंधन संपून जातं. हे इंधन ज्या वेळेला संपतं त्यावेळेला हे ड्रिफ्ट आपल्याला ही दुरुस्त करता येत नाही आणि ही ड्रिफ्ट साचत जाते आणि एक दिवस अशी परिस्थिती येते की आपला जो भूकेंद्र आहे त्याचा आणि उपग्रहाचा संपर्क पूर्णपणे तुटतो आणि तो उपग्रह मृत झाला असं समजण्यात येतं. आणि तो मी अशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या कक्षेच्या उंचीच्या प्रमाणामध्ये अनेक वर्ष पृथ्वीभोवती फिरत राहतो. तर हा अशा प्रकारे कचरा आपण मानवनिर्मित असा तयार करतो आणि आता याची संख्या इतकी वाढलेली आहे की हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे थोडक्यात चित्र. पृथ्वीचा जो कर्वेचर आहे त्याच्यावरती स्पेस जंक इतका निर्माण झालेला आहे. ज्यामध्ये मृत उपग्रह आहेत, नंतर उपग्रहांचा काही वेळेला अवकाशामध्ये स्फोट होतो, त्याचे तुकडे आहेत. अग्निबाणाचा शेवटचा जो चरण असतो जो त्याला अवकाशामध्ये सोडतो तर ते देखील शेवटचे चरण पण आहेत. तर अशा आणि समजा काही ॲस्ट्रोनॉट्स आपले स्पेस वॉक करतायत, आपल्या उपग्रहाची दुरुस्ती करतायत, त्यांच्या हातून जर स्क्रू ड्रायव्हर सुटला तर अशा प्रकारच्या वस्तू पण
या कचऱ्यामध्ये सामील होतात. तर हे अशी परिस्थिती झाली आहे की आपल्याला पृथ्वीवरती किंवा आपल्या देशामध्ये शहरामध्ये कारसाठी पार्किंगची जागा मिळत नाही, तसं अवकाशामध्ये आता पार्किंगची जागा मिळणं नवीन उपग्रहासाठी हे कठीण झालेलं आहे. मिशन शक्तीमध्ये ज्या उपग्रहाचा आपण भेद केला तो 300 किलोमीटर उंचीच्या कक्षेत फिरणारा होता आणि या भेद केल्यानंतर त्याचे जे तुकडे झाले, म्हणजे त्याला अवकाशात आपण कचरा जो निर्माण केला, ते तुकडे सुमारे 300 एवढ्या संख्येपर्यंत होते. तर ते सगळे तुकडे आतापर्यंत बहुतांशपणे वातावरणामध्ये पुनर्प्रवेश त्यांनी केलेला असेल, कारण ॲटमॉस्फेरिक ड्रॅग त्यांच्यावरती असतो आणि ते खाली खाली यायला लागतात आणि एकदा साधारण 120 किलोमीटर उंचीपर्यंत आले की वातावरणाशी त्यांचा पुनर्प्रवेश होतो आणि त्या घर्षणामुळे ते तुकडे किंवा कोणतीही वस्तू असेल तर तिथे प्रचंड उष्णता निर्माण होऊन ते पूर्णपणे जळून जातात आणि नष्ट होतात. आणि हे आपल्याला फायद्याचं आहे, कारण कचरा जो निर्माण केला तो आपणच कमी करतोय. या उलट चीननी केलेली जर चाचणी पाहिली 2007 मध्ये, तर त्यांनी जो त्यांचं जे लक्ष्य होतं उपग्रह, तो उपग्रह 800 किलोमीटर उंचीवर फिरत होता आणि त्याच्यामुळे जी तुकड्यांची निर्मिती झाली ते 3000 तुकडे निर्माण झाले. त्याच्यापैकी 2017 पर्यंत 10 वर्षापर्यंत 20% तुकड्यांनी पुनर्प्रवेश केला आणि ते नष्ट झाले. कारण 800 किलोमीटर उंचीवरती असतं, जसजशी उंची वाढत जाते उपग्रहाची तसतसा ॲटमॉस्फेरिक ड्रॅग कमी होत जातो, कारण गुरुत्वाकर्षण कमी होतं आणि तसतसं हे तुकडे खाली यायला, पुनर्प्रवेश वातावरणामध्ये करायला त्यांना जास्ती वेळ लागतो. तर त्याच्यानंतर आता राहिलेले 80% तुकडे जे आहेत, म्हणजे जवळजवळ 2400 तुकडे जे आहेत, ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये त्यांना पुनर्प्रवेश करायला 2108 साल तरी उजाडेल. तर इतकी वर्ष ते कचरा म्हणून अवकाशामध्ये समस्या निर्माण करीत राहतील. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण जी कक्षेच्या उंचीची निवड केली होती 300 किलोमीटर, ती अत्यंत योजनाबद्ध आणि ह्या कचऱ्याचा प्रॉब्लेम लक्षात ठेवून केलेली होती, हे आपण अभिमानानं म्हणू शकतो. 21व्या शतकामध्ये, म्हणजे मी आता येतोय भविष्यामध्ये जे टप्पे आहेत किंवा कोणत्या प्रकारचे लष्करी उपग्रह असतील त्याच्याबद्दल मी आता शेवटी आपल्याला थोडंसं सांगतो. 21व्या शतकातील युद्ध तंत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि जमिनीवर, समुद्रावर आणि हवाई क्षेत्रापुरतं युद्ध मर्यादित राहिलेलं नसून अवकाशातही लढलं जाणार आहे. भविष्यात आणखी पुढची मजल गाठावी लागेल, ती म्हणजे अवकाशातील अस्त्रांची. ही कशा प्रकारची अस्त्र आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि त्यामुळे अवकाशातली युद्ध सज्जता ही अत्यंत महत्वाची आहे, कारण आपलं जे काम आहे ते प्रतिबंधात्मक या स्वरूपाचं आहे. 3 प्रकारची अवकाशातील अस्त्र असू शकतात. एक ते जमीन ते अवकाश, जमिनीपासून अवकाशामध्ये सोडलेलं अस्त्र. ह्याचं उदाहरण म्हणजे मिशन शक्ती. मिशन शक्ती अशा प्रकारचं अस्त्र होतं. ते जमिनीपासून निघालं आणि अवकाशातल्या लक्ष्याचा त्यांनी भेद केला. हे झालं जमीन ते अवकाश. दुसरं म्हणजे अवकाश ते जमीन आणि अवकाश ते अवकाश. अशा 3 प्रकारची अस्त्र भविष्यामध्ये एखाद्या वेळेस उपयोगात आणली जातील, युद्ध जर चालू झालं तर. अवकाश ते जमीन अस्त्र, त्याचं मी इथे चित्र दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये किलर सॅटेलाइट आपण त्याला म्हणू. किलर सॅटेलाइटला कक्षेमध्ये, पृथ्वीभोवतालच्या कक्षेमध्ये पाठवलं जातं आणि ज्या लक्ष्याला नष्ट करायचं आहे त्या लक्ष्यावरती हा उपग्रह लेझर बीम टाकू शकतो. मी तुम्हाला चित्रामध्ये ते दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ते लक्ष्य पृथ्वीवरचं आपण भेदून टाकू शकतो. तर हे झालं अवकाश ते जमीन प्रकारचं अस्त्र. दुसरं अवकाश ते अवकाश हे जे अस्त्र आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला हा उपग्रह पुन्हा दाखवलेला आहे. डाव्या बाजूला
आपल्या स्क्रीनच्या, तर तो किलर सॅटेलाइट आहे आणि तो लेझर बीम अवकाशातल्याच उपग्रहावरती टाकू शकतो अशा प्रकारे, आणि अवकाशातला उपग्रह अवकाशामधूनच नष्ट करू शकतो. तर हे झालं अवकाश ते अवकाश अस्त्र. नंतर हे अवकाश ते अवकाश अस्त्रामध्ये आपण आणखीन एक प्रकार अवलंबू शकतो. तो म्हणजे एक छोटा उपग्रह, मी स्लाइडमध्ये दाखवला आहे. हा छोटा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यासाठी खर्च फार येत नाही आणि त्याच्यासाठी वेळ पण फार लागत नाही. कमी वेळात कमी खर्चात अशा प्रकारचे छोटे उपग्रह, त्याला क्यूबसॅट असं पण नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडू शकतो आणि ते लक्ष ज्या कक्षेमध्ये फिरतं आहे त्याच कक्षेमध्ये, परंतु उलट बाजूने त्याला सोडायचं. म्हणजे काय होईल की त्या छोट्या उपग्रहाचा आणि लक्ष जो उपग्रह आहे त्यांची टक्कर होईल आणि त्याच्यामुळे तो उपग्रह किंवा लक्ष डिस्ट्रॉय किंवा नष्ट होईल. त्याला को ऑर्बिटल किंवा सहकक्षीय अशी पद्धत त्याचं नाव आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे वातावरण आहे. लष्करी युद्ध सज्जतेसाठी अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे उपयोग केला जातोय आणि भविष्यामध्ये ह्याचं चित्र काय असेल. पण मला एक सांगायचं आहे, म्हणजे मुळात हे आउटर स्पेस जे आहे ते मानवजातीचा अमूल्य ठेवा आहे. आणि ज्या वेळेला काही देशाकडून ही तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली जाते अवकाश तंत्रज्ञानाची, आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की या सर्व देशांनी अवकाशाकडे या दृष्टिकोनातून पाहावं की ही मानवाची अमूल्य ठेव, आपण त्याचं एक्सप्लॉयटेशन करू नये, म्हणजे त्याचा गैरफायदा घेऊ नये. अवकाश ही युद्धखोरीने जर व्यापून गेलं तर नुकसान आहे ते साऱ्या मानवजातीचंच. त्यामुळे राष्ट्रामध्ये शांतता, सहकार्य आणि सौहार्द निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत राहणं सर्वात महत्वाचं. परंतु त्याचबरोबर हेही वास्तव आहे की दुर्बल देश जे असतात आणि त्यांनी जर हितोपदेश केला तर त्यांच्या उपदेशाला कोणीही किंमत देत नाही आणि त्यामुळे आपल्याला शक्तिमान असावं लागतं. हेही आंतरराष्ट्रीय व्यवहारातील वास्तव आहे आणि त्यामुळे सर्व स्तरावर आपलं किमान सामर्थ्य निर्माण करीत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक आहे. आणि उपग्रह भेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवं, डिटरन्स म्हणून पाहायला हवं. म्हणजे दुसरा कोणी देश आपल्या उपग्रहाच्या अगेन्स्ट अशी क्रिया करणार नाही म्हणून प्रतिबंध या दृष्टिकोनातून पाहायला हवं. मित्रांनो, DRDO आणि इस्रो या संस्थांच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञाने मिशन शक्ती या मोहिमेद्वारे देशाची मान उंचवली आहे आणि आपल्याला खूप त्याच्याबद्दल अभिमान वाटायला हवा असं मी शेवटी म्हणतो. आणि धन्यवाद. हे माझं व्याख्यान मी इथे संपूर्ण करतो. धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. अत्यंत आभारी आहोत आम्ही सगळे आपले श्री सुरेश नाईक आपले. आणि खरंच आधी तुमच्या परिचयात जसा उल्लेख आला की तुम्ही अतिशय सोप्या शब्दात अवकाश तंत्रज्ञान किंवा रॉकेट सायन्स ते सोप्या शब्दात समजावून सांगण्याचं एक फार महत्वपूर्ण कार्य करतात आणि त्याची आज आम्हाला प्रचिती आली आणि आम्हाला खूप सगळ्यांना शिकायला मिळालं. आणि मला खात्री आहे की अनेकांच्या मनात अजून जागृत व्हायला याची खूप मदत होईल. 3-4 प्रश्न आलेले आहेत माझ्याकडे, परंतु आपल्याला वेळ अतिशय कमी आहे कारण याच्यानंतर अनेक लोकांना मला वाटतं TV वरच्या बातमीकडे थोडंसं लक्ष जास्त गेलेलं आहे. कारण आताच समजलंय की 7 वाजता महाराष्ट्र सरकारची नवीन सरकार जे आहे त्याचा शपथविधी होणार आहे. म्हणून मी एक पटकन तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. ते असे की
याच्याबद्दल म्हणजे उपग्रहाच्या बद्दल किंवा क्षेपणास्त्राच्या बद्दल आंतरराष्ट्रीय काही कायदे आहेत का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न याच्याशी संलग्न असा आहे, आणि तो म्हणजे की उपग्रह हॅकिंग होऊ शकतात का? अच्छा, प्रश्न खूप असे रिलेव्हंट आहेत. पहिला प्रश्न, हे स्पेस लॉ म्हणजे अवकाशामध्ये अवकाशासंबंधीमध्ये काही कायदे आहेत का, तर याचं उत्तर होय असं आहे. आणि तिथे युनायटेड नेशन्सची एक आउटर स्पेस कमिटी आहे, त्या कमिटीतर्फे हे कायदे बनवले जातात. आणि या कायद्यांची जो ट्रीटी म्हणतात त्याच्यावरती बऱ्याच देशांनी सह्या केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावरती ती बांधिलकी आहे की त्याची जी रेग्युलेशन्स येतात वेळोवेळी किंवा येतातील त्याचं पालन करणं. तर त्यातला पहिला कायदा जो आहे तो असा आहे की न्यूक्लिअर वेपन्स ही पूर्णपणे अवकाशामध्ये ही प्रतिबंधित आहेत. म्हणजे कोणताही देश न्यूक्लिअर वेपन्स ही अवकाशामध्ये पाठवू शकत नाही, हा एक भाग त्यातला. आणि दुसरा भाग म्हणजे अवकाशातले सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स जे म्हणतात, म्हणजे ग्रह, चंद्र आणि हे जे उपग्रह म्हणा आहेत, म्हणजे नॅचरल उपग्रह, या कुठल्याही वस्तूंवर अवकाशातील आपण न्यूक्लिअर वेपन ठेवू शकत नाही. हा झाला एक महत्वाचा कायदा. आणि हा कायद्याच्या स्वरूपातच आहे, म्हणजे बंधनकारक आहे. दुसरा जो कायदा आहे तो म्हणजे अवकाशातल्या कुठल्याही वस्तूवरती आपण सॉव्हरिनिटी म्हणजे सार्वभौमत्व सांगू शकत नाही, मालकी आपण ते सांगू शकत नाही. हा दुसरा भाग आहे. आणि हे स्पेस डेब्री किंवा कचरा या संबंधामध्ये अजूनही कायदा या स्वरूपामध्ये कुठलंही बंधन आलेलं नाहीये, परंतु मार्गदर्शन करणारी काही जी तत्व आहेत, मार्गदर्शक गाईडलाईन्स जे आहेत ते या कमिटीनं निदर्शित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की हा जो कचरा आहे तो ह्याच्यामध्ये भर पडणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. आणि त्याच्यासाठी काही उपाय ज्या वेळेला रॉकेट किंवा अग्निबाण प्रक्षेपण त्याच्यासह प्रक्षेपित करतो उपग्रहाचं, आणि उपग्रहामध्ये देखील काही उपाय असे इन्क्लूड करायला पाहिजेत की ज्याच्या योगे आपण हा कचरा वाढवू शकणार नाही. हे मी एक उदाहरण देऊ शकतो की जे उपग्रह साधारण लो ऑर्बिट कक्षेमध्ये फिरत असतात, तर त्यांचं आयुष्य संपलं की त्यांना वातावरणाच्या कक्षेत आणायचं, म्हणजे साधारण 120 किलोमीटर पर्यंत खाली आणायचं. त्यामुळे आपल्याला ती कचऱ्याचा जो उपग्रह असतो तो उपग्रह आपण नष्ट करतो. आणि ती जागा आपण कचऱ्यामध्ये ऍड नाही करत, भर नाही टाकत. तर लो अर्थ ऑर्बिट मधले उपग्रह जे असतात त्यांना खाली खेचायचं त्यांचं आयुष्य संपायच्या आधी, कारण त्याच्यावरती ते इंधन असतं आणि ही सोय पण असते. तर हा एक प्रकारचा मी तुम्हाला मार्गदर्शक गाईडलाईन जी सांगितली ती अशी आहे. आणखीन काही गाईडलाईन्स आहेत, परंतु त्याला जरा आणखीन वेळ लागेल. आणि दुसरा तो प्रश्न आहे तो म्हणजे हॅकिंग. तर हॅकिंग हा दुसरा एक प्रकारचा मोठा टॉपिकच आहे, म्हणून मी ह्याच्यात इन्क्लूड केला होता. पण मी थोडक्यात सांगतो की उपग्रहात म्हणजे चांगले जे सिव्हिलियन उपयोगासाठी काम करत असतात आणि पृथ्वीकडे ते संदेश पाठवत असतात, माहिती पाठवत असतात, कम्युनिकेशनसाठी देखील काही उपग्रह असतात, ते संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी उपयोग पडतात, म्हणजे टेलिफोनी वगैरेसाठी. तर ही जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी एखाद्या देशाने ठरवलं की तिथे आपण इंटरफरन्स किंवा अडथळा निर्माण करायचा तर ते जॅमिंग करू शकतात. तर ते अशा प्रकारचे जे एक काम असतं किंवा क्रिया असते तिला ऍक्ट ऑफ वॉर असंच समजलं जातं. तर हॅकिंग ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर ह्याच्यासाठी प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे जे जॅमिंग आहे
त्याच्यासाठी आपला सिग्नल जे आहे ते त्याचं एन्क्रिप्शन म्हणजे त्याला सांकेतिक स्वरूपात त्याला वळण द्यावं लागतं. आणि अजूनपर्यंत ही पद्धत कुठल्याही देशानं सिव्हिलियन उपग्रह जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अवलंबलेली नाही आहे. तर मी इथे थांबतो. थँक्यू. हे दोन्ही प्रश्न बारिन कुलकर्णी यांचे होते आणि 1-2 मिनिटाचा अवधी आहे, त्याचा फायदा घेऊन एअर कॉमोडोर राहुल मसलेकर यांचे 2 प्रश्न आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो, त्या पूर्ण उत्तर द्यायला वेळ नसेल तर मग नंतर ते त्यांच्याशी ते तुमच्याशी संपर्क करू शकतील अशी मी आशा बाळगतो. प्रश्न त्यांचा असा आहे की हा जो कचरा आहे किंवा हे जे सॅटेलाइटचे तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत त्यांचा एक किलर सॅटेलाइट म्हणून किंवा एक हत्यार म्हणून शस्त्र म्हणून वापर करण्यावर काही संशोधन चालू आहे का? आणि दुसरं असं की मिलिटरायझेशन ऑफ स्पेस आणि वेपनायझेशन ऑफ स्पेस याच्यातला काय फरक आहे? पण या दुसऱ्या प्रश्नाला बराच वेळ लागेल. पहिला प्रश्न जर तुम्ही संक्षेपात त्याचं काही सांगू शकलात तर आम्हाला सगळ्यांना आवडेल. हो, आता पहिला प्रश्न जो आहे तो मी अशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन करतो की स्पेस डेब्री किंवा अवकाशातला कचऱ्याचे जे तुकडे असतात त्याचा आपण वापर करून त्याला अवकाशामधलं अस्त्र बनवू शकतो का? तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी थोडक्यात असं देतो की आपल्याला हे जे अस्त्र असतं त्या अस्त्राचं पृथ्वीच्या भूकेंद्राकडून किंवा कमांड युनिटकडून त्याच्यावरती नियंत्रण हवं. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपण त्याची कक्षा बदलू शकतो, त्याला ऍडजस्ट करू शकतो, त्याचं लोकेशन थोडंसं चेंज करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर हे कमांड त्याला टेलिकमांड म्हणतात. टेलिकमांड त्या प्रकारचं पाठवून आपण ती करायची सोय असते. परंतु कचरा हा ज्या वेळेला त्याला निर्माण ह्या संज्ञेमध्ये आपण त्याला पाहतो त्याच्यावरचं इंधन संपलेलं असतं. एकदा इंधन संपलं की भूकेंद्र आणि तो कचऱ्याचा तुकडा किंवा मृत उपग्रह हा निकामी होतो. आपल्याला त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. म्हणूनच आपण त्याला कचऱ्यात गणना करतो, त्याला स्पेस जंक म्हणतो. त्यामुळे या तुकड्यांचा अस्त्र म्हणून उपयोग करणं शक्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय मी जो सांगितला 2 उपायापैकी एक करावं लागतं. म्हणजे किलर सॅटेलाइट अवकाशामध्ये मुद्दाम त्याच्यासाठी पाठवायचा, त्याच्यामध्ये लेझर बीम प्रक्षेपित करायची, बरोबर त्याला पिन पॉइंट करायचं लक्षाला, ही सगळी योजना त्याच्यामध्ये पाहिजे. किंवा छोटा उपग्रह कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये पाठवून त्याच्या उलट दिशेने फिरता ठेवायचा आणि आपण त्याला लक्ष्याला भेदायचं. तर अशा प्रकारचं अस्त्र वापरणं शक्य आहे. अत्यंत आभारी आहोत. खूपच चांगल्या रीतीने आपण एक तर माहिती दिलीत आणि प्रश्नोत्तरात सुद्धा आपण बरेचसे विषय थोडेसे विषय करून सांगितले, त्याबद्दल खूप आभारी आहोत. मला वाटतं की आपण ज्या पद्धतीने इतकी माहिती दिली आहे त्यामुळे आमची उत्सुकता तर जागृत झालीच आहे, परंतु लष्करी सज्जतेत जे महत्व आहे अवकाश तंत्रज्ञानाचं त्याबद्दल मला वाटतं एक अजून संवाद करण्यासारखा सगळ्यांची मी विनंती करणार आहे श्री सुपनेकर यांना. कारण काय आहे की तुम्ही GPS चा उल्लेख केला होता आणि आपण आपला स्वतंत्र नाविक या नावाची जी सिस्टम आहे ती आपण आता कार्यान्वित करत आहोत. आणि तुम्हाला अशा करता मी हे सांगतो की लष्करी सज्जतेत GPS अतिशय महत्व आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणा किंवा बालाकोट स्ट्राईक म्हणा किंवा इतर सुद्धा ज्या हालचाली होतात त्याच्यावर त्याचा फार परिणाम होऊ शकतो. आणि अशा करता मी सांगतो की कारगिल युद्धात आणि त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम म्हणजे आपल्या पार्लमेंटवर हल्ला झाल्यानंतर जे मोबिलायझेशन झालं होतं त्या दोन्ही वेळी मी काश्मीरमध्ये होतो आणि या GPS मध्ये त्यांनी जो अडथळा निर्माण केला होता त्यातनं आम्हाला काय नेमकं
काय अडचणी आल्या ते मी त्याची मला आठवण झाली आज, आणि मग म्हणून मला वाटतं की तुम्हाला विनंती करणार होता मी की एक संवाद अजून आपण ठेवूया. इथेच मी थांबतो आणि मी विनंती करतो श्रीमती स्वाती राजेंना की त्यांनी समारोपाचं भाषण करावं. नमस्कार सर, मनपूर्वक धन्यवाद. नाईक सर आणि काटणकर सर दोघांनाही मी धन्यवाद देते. लष्करी सज्जतेत अवकाश तंत्रज्ञानाची भूमिका अशा अतिशय जड वाटणाऱ्या आणि व्यामिश्र म्हणजे कॉम्प्लेक्स अशा एका विषयावरती इतका सहजपणाने सोपेपणाने संवाद साधला जाऊ शकतो, याबद्दल खरोखर श्रोत्यांना इतकं ते रोचक वाटलेलं आहे. याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पाटणकर सर, आपण जरूर हा दुसरा तुम्ही मुद्दा काढला त्याविषयी पुन्हा एक संवाद जरूर सादर करूयात. असेच जीवनाला स्पर्श करणारे नवीन नवीन विषय आपण पुणे संवादांना दर महिन्याला हाताळणार आहोत. महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण आता भेटूयात. आणि मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर.